नमस्कार, अविरतराजे बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। मी सौ गायत्री अमोल बिरादार। तर आपण पाहत आहोत की शंभूराज देसाई यांनी एक चांगलं विधान केलेलं आहे। काय केले? त्यांच्या मनाने ते चांगलं आहे, सरकारच्या मनाने चांगलं आहे, पण जनतेसाठी ते कसं आहे बघा आता की कुणाल कामरा यांना टायर खाली घालण्यात येईल आणि 3rd डिग्री वगैरे वागणूक त्यांना देण्यात येईल। तर हे काय असतं टायर खाली घालणे वगैरे काय असतं? तर हे त्यांचं विधान आहे। एखादा गुन्हेगार असेल, एखादा आरोपी असेल, त्याने कुणाची हत्या केली असेल, तो हत्यारी असेल आणि तो जेव्हा पोलिसांना जे उत्तर अपेक्षित आहे तो देत नाही, गुन्ह्याची कबुली देत नाही एखाद्या तो हत्यारी, त्यावेळेस त्याला ही वागणूक दिली जाते। म्हणजे एक टायर बांधला जातो आणि त्या टायरामध्ये त्याला घातल्या जातं आणि पाठीवरती किंवा पाठीमागून, सगळ्यात जास्त पाठीमागून वार केल्या जातात त्याला, मागच्या भागावरती। त्याचं कारण आहे की त्या भागावरती मारले तर ते वळ दिसत नाहीत आणि त्याचप्रमाणे तळपायावरती सुद्धा मार दिला जातो त्या आरोपीला आणि मग तळपायावरचे सुद्धा वळ दिसत नाहीत आणि त्यानंतर त्याच आरोपीला थोडंसं नाचवल्या जातं किंवा रनिंग करायला लावल्या जातं, म्हणजे ते वळ सुद्धा दिसणार नाहीत। म्हणजे पोलिसांवरती याचा दबाव येणार नाही की तुम्ही अतिरिक्त मार आरोपीला वगैरे दिलेला आहे काही, अशा प्रकारचा मार दिला जातो, त्याला म्हणतात टायर खाली घालून मार देणे। तर अशा प्रकारचा मार हा कुणाल कामराला देण्यात येईल असं वक्तव्य शंभूराज देसाई करतात। का? त्याचं कारण आहे कुणाल कामरा यांनी काही दिवसात गायलेलं ते गाणं आहे आणि ते व्हायरल झालेलं गाणं आहे की ते गाणं आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे। ठाण्याचा रिक्षा, चेहरे पे दाढी, आँखों पे चष्मा वगैरे वर्णन केलेलं गाणं आहे आणि शेवटचं त्याच्यामध्ये एक लाईन आहे, ती आहे गद्दार नजर आये। तर हा एका शब्दामुळे हे एवढा गदारोळ झाला, ते गद्दार। तर गद्दार शब्द आतापर्यंत कुणासाठी वापरलेला आहे हे कामराने सांगितलेलं नाही, त्याने नाव त्या गाण्यामध्ये लिहिलेलं नाही, परंतु काही लोकांना वाटलं की हे आमच्या साहेबाचं वर्णन केलेलं आहे आणि आमच्या साहेबासाठी गद्दार हा शब्द वापरलेला आहे। पण हे कुणाल कामराने काही त्या गाण्यामध्ये नाव लिहिलं नाही, पण त्या वर्णनाला त्यांनी स्वरामध्ये गायलं। आता परंतु या लोकांना असं का वाटलं आमच्या साहेबासाठी गायलंय, ह्या कार्यकर्त्यांना का वाटलं आमच्या साहेबासाठी हे गाणं गायलंय? त्याचं कारण आहे महाविकास आघाडीची सत्ता बरखास्त झाल्यानंतर उद्धव ठाकरेंचं प्रत्येक भाषण ऐका, सुषमा अंधारेंचं प्रत्येक भाषण ऐका आणि आदित्य ठाकरेचं प्रत्येक भाषण ऐका, कार्यक्रम कुठलाही असो, बोलायचे ते फक्त आता सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्याविषयी, आणि यांच्याविषयी बोलत असताना ते वारंवार गद्दार शब्द वापरायचे। कोण कोण? आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि त्यांची ती बहीण, त्यांची ती नेता उपनेता सुषमा अंधारे, हे नेहमी वारंवार गद्दार शब्द आपल्या प्रत्येक भाषणामध्ये वापरायचे, एकनाथ शिंदे यांचं नाव घेऊन वापरायचे आणि तो शब्द या वर्णन केलेल्या गाण्यामध्ये आलेला आहे। मग हे वर्णन केलं कुणाल कामराने आणि स्वरामध्ये गाणं गायलं, बाकी काही नाही। त्यांनी विशिष्ट स्वर लावला, हे बिगर स्वर लावता भाषण करायचे, म्हणजे स्वर लावत नव्हते, यांच्या भाषणाला कुठलाही स्वर नसायचा। तर ते सुषमा अंधारे, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं ठरलेलं असायचं, ते बोलणार फक्त एकनाथ शिंदेवर आणि तो एकच शब्द वापरणार, ते नेहमी वारंवार, तो गद्दार। पण तोपर्यंत ह्या पक्षश्रेष्ठींवर कुठल्याही कारवाया झाल्या नाहीत, तेव्हा शासनाचं कर्तव्य नव्हतं का? मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे, आता उपमुख्यमंत्री आहेत की उद्धव ठाकरे, तुम्ही वारंवार गद्दार शब्द वापरता, तुमच्यावर कठोर कारवाई करण्यात आली, असं काही झालेलं नाही। तेव्हा टायर खाली घातलं नाही, सुषमा अंधारेंनी वापरलं, टायर खाली घालण्याचा प्रश्न आला नाही, आदित्य ठाकरेंनी वापरलं, टायर खाली घालण्याचा प्रश्न आला नाही। का? पक्षश्रेष्ठी आहेत म्हणून, राजकारणात आहेत म्हणून। म्हणजे शेवटी तुमचे दुश्मन असले तरी ते राजकारणात आहेत, तर तुम्ही त्यांचं सगळं झाकून नेणार। आणि तोच शब्द, त्यांनी वारंवार उच्चारलेला शब्द कुणाल कामरा एकाच वेळी स्वरात गायतो, तर त्याला टायर खाली घालण्याचे तुम्ही विधान करता शंभूराज देसाई, हे बरोबर आहे का? का? तुमचे पक्षश्रेष्ठी सगळे तुमचे मित्र आहेत, तुम्ही एका कॅन्टीनमध्ये बसून जेवता आणि कुणाल कामरानंतर दुसऱ्या एखाद्यांनी जर गायलं, रस्त्यावर बसणारे लोकसुद्धा उत्कृष्ट गायन करतात, त्यांनी जर ते गाणं गायलं तर त्यांनासुद्धा तुम्ही टायर खाली घालणार का?
घालणार? तर सामान्य लोक आहेत म्हणून तुम्ही टायर खाली घालणार, म्हणून तुम्ही 3rd डिग्री देणार, म्हणून तुम्ही त्यांना बेदम मारणार, म्हणून त्यांचे स्टुडिओ फोडणार, ते लेखक असतील वर्णन करतील तर तुम्ही त्यांचे पुस्तकं फाडणार, तुम्ही त्यांच्या पुस्तकांवरती बंदी आणणार. का आणणार? तर सामान्य लोक आहेत म्हणून तुम्ही हे करणार. पण हे पक्षश्रेष्ठी वारंवार गद्दार शब्द वापरतात. यांना द्या ना 3rd डिग्री, यांच्यावर करा ना कठोर कारवाया. का? यांच्या स्टुडिओवरती बुलडोझर पाठवता आणि स्टुडिओ पाडता त्यांचा. पण इकडे यांचे बंगलेच्या बंगले हे अनधिकृत जागेतच असतात. त्यांच्यावर बुलडोझर नाही पाडले तुम्ही गद्दार म्हणून, नाही केलं तुम्ही गद्दार म्हणून. का? राजकारणात असल्यानंतर ते तुमचे सगळे सोयरे मित्रच असतात ना, नातलगच असतात. म्हणून तुम्ही मैत्री निभावता आणि सामान्य लोकांना तुम्ही कायदे शिकवता. कायदे कुणाला शिकवता तुम्ही? कायद्यांची वागणूक तुम्ही कुणाला देता? जे लोक तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून तिथे मोठं करतात, खुर्चीवर बसवतात, त्यांच्या मतदानाच्या ताकदीवर तुम्हाला त्या ठिकाणी पद देतात, त्यांना तुम्ही 3rd डिग्री देणार, त्यांना तुम्ही टायर खाली घालणार आणि हिंसक वाक्य वापरता. लोकप्रतिनिधी आहेत तुम्ही, हे लक्षात ठेवा. लोकप्रतिनिधी असल्यानंतर तो पूर्णपणे तन मन धनाने अहिंसक असला पाहिजे आणि अहिंसकच बोलला पाहिजे. हे काय आहे? टायर खाली घालणार, ट्रका खाली घालणार, असं करणार तसं करणार. वारंवार 24 तास तुम्ही हिंसा शिकवता आणि म्हणून महाराष्ट्र हिंसेकडे वळण घेत आहे. म्हणून महाराष्ट्रात हिंसा वाढलेली आहे. मंत्री या नात्याने आपण काय बोललं पाहिजे? वारंवार तुम्ही हिंसेचे वाक्य बोलता. हे काय आहे? ट्रक खाली घालणार, टायर खाली घालणार म्हणजे काय करणार तुम्ही? जनतेला रोज ट्रक खाली घालणार, ट्रकने तुडवणार जनतेला बेचिराग करणार, महाराष्ट्र बेचिराग करणार तुम्ही एक दिवस. मग मतदान कोणाचे घेणार तुम्ही आणि तुम्हाला खुर्चीवर कोण बसू देणार? मग तुम्ही जर असे हिंसक वाक्य वापरसाल तर आतापर्यंत अनेकांनी गद्दार शब्द वापरला आहे, त्या सगळ्यांना टायर खाली घाला. आतापर्यंत अनेकांनी एकनाथ शिंदेंना डिवचलेला आहे, त्या सगळ्यांना टायर खाली घाला. आतापर्यंत एकनाथ शिंदेंची बदनामी अनेकांनी केलेली आहे. ते तुमच्या विधिमंडळात सुद्धा बसलेले असतात, जे आधी मंत्री सुद्धा होते, आज विधिमंडळात आमदार म्हणून तुमच्या बाजूला बसतात. त्यांना काही तुम्ही बोलत नाही. आणि सामान्य माणसं, ते एक कॉमेडियन गाणं आहे. कॉमेडीच्या माध्यमातून समाजाला न पटणाऱ्या गोष्टी मांडू शकतो ना समाज, पण तुम्ही समाजाला ही वागणूक देणार? सोरात गायलंय ना फक्त. आणि तुम्हाला वर्णन तर कोणी करू शकतं. आंखों पे चष्मा कोणी म्हणतंय ना, असं थोडं आहे. आपण रोज गाणे ऐकतो, गोरा गोरा मुखडा, काला काला चष्मा. मग काही त्या वर्णनाला तर कुणी काही घालत नाही ना 3rd डिग्रीमध्ये, टायर खाली घालत नाही कुणी. वर्णन आहे सगळं. ठाण्याचा रिक्षा तर म्हणजे श्री एकनाथजी शिंदे सांगतात मी आधी रिक्षा चालवत होतो, त्यांचे कार्यकर्तेही सांगतात साहेब आधी रिक्षा चालवत होतो म्हणून. रिक्षाचं वर्णन केल्यानंतर किंवा चेहरे पे दाढी दिसणे, ते एक दिसण्याचं वर्णन आहे. मग याच्यानंतर तर काही टायर खाली घालण्याचा आणि कठोर कारवाया करण्याचा प्रश्नच उरत नाही. प्रश्न उरलाय तुम्ही बोलण्याचा फक्त त्या गाण्यामध्ये आलेला गद्दार शब्द. आणि गद्दार शब्द हा कुणाल कामरा यांनी एकट्याने वापरलेला नाही. सगळ्यात आधी तुमचे पक्ष, तुमचे मित्र असणारे राजकारणातले उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुषमा अंधारे वारंवार वापरतात. म्हणून कारवाया करायच्या असतील तर तिकडे जा, आधी त्यांच्या घरी जाऊन बसा कारवाया करायला आणि नंतर सामान्य माणसांकडे या. पण ते राजकारणातली मैत्री तुम्ही निभावता आणि सामान्य माणसांच्या जीवावर उठता. याला काय राजकारण म्हणायचं? याला काय लोकप्रतिनिधी म्हणायचं? सामान्य माणसांच्या जीवावर उठणं म्हणजे कुठलं शहाणपण आहे? पहिलवानाने कुस्ती पहिलवानांशी खेळावी, त्याला पहिलवान म्हटलं जातं. पहिलवानाने काय एखाद्या लहान बाळाशी कुस्ती खेळावी? रस्त्यावर पडलेल्या एखाद्या निर्धन गरीब माणसाशी कुस्ती खेळावी? याच्यामध्ये कुठली पहिलवानकी आली? तिथे जा, त्या लोकांसोबत खेळा, त्यांच्यावर कठोर कारवाई करा. ते वारंवार गद्दार शब्द वापरतात. एकनाथ शिंदेंनी पण ते आता सहन नाही केलं पाहिजे. किती दिवस वापरणार तो गद्दार शब्द? म्हणून त्यांना विचारलं पाहिजे ना, तुम्ही का गेले हे कारण त्यांना सांगा, जाहीर सांगा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करा. कारण आधी जे म्हणलेत ना, आधी त्यांच्यावर कारवाया, आधी त्यांना टायर खाली आणि जे नंतर म्हणले त्यांना नंतर. कारण की स्वरात गायले, फक्त ते बेसुरात म्हणायचे, एवढाच फरक आहे. म्हणून याच्यावरून असे हिंसक वाक्य इथल्या मंत्र्यांनी वापरू नयेत. हे शंभूराज देसाईंनी लक्षात घेतलं पाहिजे की आपले पूर्वज हे कोण होते आणि जनतेला किती अभय द्यायचे. आणि आपण जनतेला भयभीत करत आहोत आणि इतकं भयभीत करत आहोत की या महाराष्ट्रात जनतेतून कुणी काही बोललंच नाही पाहिजे, लोकशाहीचा वापरच नाही केला पाहिजे. जनतेंनी फक्त जे राजकारणात 5 वर्षासाठी खुर्चीवर बसलेत त्यांनीच लोकशाही वापरली पाहिजे आणि त्यांनी हुकुमशाहीचा वापर करा, लोकशाहीचा वापर करा, सगळ्या शाहीचा वापर करा. हे त्यांचंच चाललं पाहिजे राजकारणात असणाऱ्या पुढाऱ्यांचं. असं काही नाही. ह्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला, प्रत्येक कळीला
हक्क आहे फूल म्हणून फुलण्याचा आणि प्रत्येक माणसाला हक्क आहे आपलं मत मांडण्याचा, आपल्या वर होणाऱ्या अन्याय हा सांगण्याचा, सादर करण्याचा हक्क आहे आणि हा हक्क आपण मंत्री या नात्याने हिरावून घेऊ नये, ही आपण खबरदारी बाळगावी. जय हिंद, जय भारत.